नमस्कार, स्वातीज किचनमध्ये आपले स्वागत आहे। आजची रेसिपी आहे खमंग ढोकळा। मार्केट सारखा जाळीदार ढोकळा झटपट कसा बनवायचा ते बघणार आहे। ढोकळा म्हटलं की सगळ्यांना आवडतो। नाश्त्यासाठी तसेच मुलांच्या टिफिनला तुम्ही एखाद्या वेळेला देऊ शकता। चला तर रेसिपीला सुरुवात करते। मी मार्केटमधनं राणी प्रीमिक्स नावाचं बेसन आणलं आहे, त्यापासून ढोकळा बनवते आहे। 2 वाट्या बेसन घेतलं आहे आणि ते गाळून घ्यायचं आहे। बेसनाच्या बारीक बारीक गुठळ्या आणि जाडसर बेसन निघून जावं म्हणून गाळून घ्यायचं। गाळणीमध्ये वर जाडसर बेसन निघालं आहे ते काढून घ्यायचं। गाळून घेतलेल्या बेसनाचा ढोकळा बनवायचा आहे। ढोकळ्याचं बेटर तयार करण्यापूर्वी ज्या भांड्यामध्ये करणार आहे पाणी घालून थोडं पाणी वाफवून घ्यायचं। बेसनमध्ये चवीनुसार मीठ घालायचं। 2 चमचे साखर घालते आहे। साखर यासाठी घालते आहे की खाताना ढोकळा घशामध्ये कोरडा वाटणार नाही। आणि थोडीशी हळद घालते आहे। 2 ते 3 चमचे तेल घालायचं। 2 वाट्या बेसन घेतलं आहे तर आपल्याला पाणी त्यामध्ये 1.5 वाटी घालायचं आहे। त्याच वाटीने ज्या वाटीने आपण बेसन घेतलं आहे त्याच वाटीने पाणी घालायचं आहे। हे अगदी अचूक प्रमाण आहे, तुमचा ढोकळा अजिबात बिघडणार नाही। आणि हाताने छान फेटून घ्यायचं। गुठळ्या जर झाल्या असतील तर छान हाताने फेटल्यामुळे त्या मोडल्या जाईल आणि बेटर स्मूथ बनेल। ढोकळा लावायच्या आधी डब्याला थोडं तेल लावून घ्यायचं, म्हणजे खाली चिपकणार नाही। ढोकळा तयार झाल्यानंतर इझिली बाहेर निघेल डब्यातनं। ही प्रोसेस झटपट करायची आहे। आता इनोचं 1 पाऊच घालते आहे। थोडंसं पाणी घालायचं, त्यामुळे इनो ॲक्टिव्ह होईल। छान फेटून घ्यायचं। इनो घातल्यामुळे बेटरचा कलर तर बदलला आहे आणि आपलं बेटर पण फ्लफी झालं आहे। ही प्रोसेस झटपट करायची आहे। वेळ न घालवता लगेच डब्यामध्ये ओतून घ्यायचं। इनो घातल्यामुळे मस्तपैकी आपला ढोकळा फुलेल आणि मार्केटसारखा तयार होईल। आता पाण्याला छान वाफ आली आहे, यामध्ये ढोकळा शिजवण्यासाठी ठेवायचा। 15 ते 20 मिनिटात आपला ढोकळा तयार होतो। 20 मिनिटांनी वाफेवर छान ढोकळा तयार झालेला आहे। सुरीने चेक करून घ्यायचा शिजला आहे की नाही। छान शिजलेला आहे। ढोकळा तयार झाल्यानंतर थंड होऊ द्यायचा। कडा सैल करून डबा पलटी मारून घ्यायचा। बघा किती सुंदर आपला ढोकळा तयार झालेला आहे, स्पॉन्जी। झटपट नाश्त्याला तुम्ही बनवू शकता, मुलांच्या टिफिनला एखाद्या वेळेला देऊ शकता। बनवायला इझी आणि खायला टेस्टी आहे। बनवून पहा आणि कमेंट सेक्शनमध्ये सांगा कसा बनला आहे। रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। खायला पण खूप टेस्टी लागतो। ढोकळा छान जाळीदार मार्केटसारखाच तयार झालेला आहे। ढोकळ्याला तडका मारण्यासाठी पॅनमध्ये 2 चमचे तेल घेतलं आहे। 1 चम्मच मोहरी, 1 चम्मच जिरं, मिरची, 1 ते 1.5 लिंबाचा रस घालायचा आणि थोडं पाणी घालायचं। असा आपला तडका तयार झालेला आहे। तडका ढोकळ्यावर छान घालून घ्यायचा। ढोकळा बनवायला इझी आणि खायला टेस्टी आहे। ढोकळ्याचं राणी प्रीमिक्स बेसन आणून ठेवल्यावर केव्हाही तुम्ही ढोकळा बनवू शकता। राणी प्रीमिक्स बेसनाचं पॅकेट कोण्याही किराणा शॉपमध्ये मिळते। ढोकळ्यावर तडका घालून झाल्यानंतर कोथिंबीर घालते आहे। असा आपला खमंग जाळीदार ढोकळा तयार झालेला आहे। याआधी पण मी ढोकळ्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर केली आहे, त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे, ते पण बघायला विसरू नका। चला तर भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय।